हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण फाउंडेशन पेपर 3 ज्युडिशियल प्रोसेस हा LLM चा विषय अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या सेमिस्टर 2 चा हा फाउंडेशन पेपर 3 आहे. याआधी आपण फाउंडेशन पेपर 1 आणि फाउंडेशन पेपर 2 हे LLM चे सेमिस्टर 1 चे जे विषय आहेत ते आपल्या चॅनलवरती कव्हर केलेले आहेत. आता या सेमिस्टरला आपण फाउंडेशन पेपर 3 ज्युडिशियल प्रोसेस बघणार आहोत. हा 4 क्रेडिटचा कोर्स आहे. म्हणजे यामध्ये 4 मॉड्यूल्स आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला ते 4ही मॉड्यूल्स व्यवस्थित अभ्यासायचे आहेत आणि या एंटायर लेक्चर सिरीज मध्ये आपण सिलेबस पॉइंट नुसार प्रत्येक मुद्दा जो आहे तो समजून घेणार आहोत. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 आणि मॉड्यूल 4 मधला. आणि त्याचबरोबर मागील वर्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, पर्टिक्युलर मॉड्यूलवरती काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा बघणार आहोत. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबसचे पॉइंट हे दोन्ही आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत आणि त्यातून यंदाचा जो काही पेपर असेल तो आपल्याला चांगला जाणार आहे. ठीक आहे. सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आजच्या आपण नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस बघणार आहोत. ज्युडिशियल प्रोसेस ज्याला मराठीमध्ये न्यायिक प्रक्रिया असं म्हणतात. म्हणजे न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया पूर्णपणे फॉलो होते किंवा न्यायालय ज्या ज्या काही गोष्टी करतं त्या सगळ्या गोष्टी या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये कव्हर होतात. म्हणजे एखादा डिस्प्यूट होणं, त्यानंतर एखादी केस तयार होणं, ती केस कोर्टमध्ये फाईल होणं आणि मग त्या डिस्प्यूट रिझॉल्युशनसाठी कोर्टानं ज्या काही गोष्टी वापरल्या, जे काही इंटरप्रिटेशन वापरलं, जे काही स्ट्रक्चरल अंडरस्टँडिंग वापरलं, त्याचबरोबर अशी एखादी केस की जिथे कायदा सुद्धा नवीन तयार करण्यात आला बाय ज्युडिशियल प्रोसेस, न्यायिक प्रक्रिया वापरून. असं झालंय ना. आपल्याला माहितीये विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये कोर्टानं प्रॉपर गाईडलाईन्स दिल्या होत्या. सो ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे फक्त डिस्प्यूट रिझॉल्युशनचं मेकॅनिझम नाहीये. म्हणजे फक्त एखादा कुठला तरी वाद झाला तर तो वाद मिटवण्यासाठीच आपल्याला कोर्टात जायचंय आणि तो वाद मिटवून बाहेर पडायचंय अशी मेकॅनिकल प्रोसेस नाहीये ही. ही काय आहे, याच्यामध्ये ह्युमन इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे ते माणसाची इन्व्हॉल्वमेंट आहे, जिथे प्रत्येक केस वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करतो किंवा प्रत्येक केसमध्ये काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी लावली जाते. सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये कव्हर होतात. म्हणजे डिस्प्यूट अराईज होण्यापासून, फॅक्ट्स तयार होण्यापासून, ते केसचे फॅक्ट्स तयार झाल्यानंतर इंटरप्रिटेशन, कायद्याचं इंटरप्रिटेशन करून तो डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यापर्यंत आणि त्यानंतर अजून सोसायटीत काही बदल करण्यासाठीची लॉ मेकिंग प्रोसेस असेल किंवा गाईडलाईन्स देणं असेल, याचं काम सुद्धा ज्युडिशियरी काही वेळेस करते. म्हणजे लॉ मेकिंग सारखी गोष्ट सुद्धा ज्युडिशियरी करत असलेली आपल्याला दिसून येते. सो ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या अंडर कव्हर होतात? ज्युडिशियल प्रोसेसच्या अंडर कव्हर होतात. सो ह्या ज्युडिशियल प्रोसेसचं नेचर काय आहे, मिनिंग काय आहे, अर्थ काय होतो ज्युडिशियल प्रोसेसचा, तो आपण या पेपरमध्ये समजून घेणार आहोत. आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण नेचर अँड मिनिंग ऑफ ज्युडिशियल प्रोसेस बघूयात. ठीक आहे. बघा, ज्युडिशियल प्रोसेस refers to the structured and systematic mechanism through which courts administer justice by interpreting, applying and sometimes developing law. बघा, मी जे सांगितलं की ज्युडिशियल प्रोसेस काय आहे, एक स्ट्रक्चर्ड आहे आणि सिस्टमॅटिक मेकॅनिझम आहे. आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे एक स्ट्रक्चरल हिरार्की आपल्याला दिसून येते. सुप्रीम कोर्ट आहेत, हायकोर्ट आहेत, सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. सो इथे आपल्याला एक स्ट्रक्चर दिसून येतंय. त्याचबरोबर कोर्टामध्ये सुद्धा एक स्ट्रक्चर आपण फॉलो करतो. प्रोसिजरल कोड्स आहेत, सिस्टमॅटिक मेकॅनिझम आहे, कुठेही लॅक ऑफ सिस्टीम नाहीये. सगळ्या गोष्टी सिस्टीमनीच फॉलो होत आहेत ना. आणि थ्रू विच कोर्ट्स ऍडमिनिस्टर जस्टिस, आणि या सिस्टीमच्या माध्यमातून कोर्ट काय करते, ऍडमिनिस्टर्ड करते. काय? जस्टिस. न्यायाला ऍडमिनिस्टर करणारी ही संपूर्ण सिस्टीम आहे. यामध्ये जजेस किंवा कोर्ट काय करतात, लॉचं इंटरप्रिटेशन करतात, की कायद्याला नक्की काय म्हणायचं आहे हे समजून देण्याची भूमिका कुणाची असते, कोर्ट्सची असते. आपल्याला माहितीये की कायदे जे असतात त्याला डेड लॉज म्हटलं जातं, की ते फक्त तयार केलेत लेजिस्लेचरने, पण त्यांच्यामध्ये जीव ओतण्याचं काम हे कोण करत असतं, तर कोर्ट्स करत असतात, जजेस करत असतात.
बाय अप्लाइंग, आणि मग अप्लाय सुद्धा केलं जातं. पर्टिक्युलर डिस्प्यूट आहे तर त्या डिस्प्यूटला तो लॉ अप्लाय करणं, ते प्रिन्सिपल अप्लाय करणं, लिगल प्रिन्सिपल अप्लाय करणं, आणि काही वेळेला लॉला डेव्हलप करण्याचं काम सुद्धा कोर्ट्स करतात, जजेस करतात, ज्युडिशियल प्रोसेस करते. ठीक आहे. वाईल रिझॉल्विंग डिस्प्युट्स बिटवीन पार्टी, आणि हे सगळं कधी होतं? वाईल रिझॉल्विंग डिस्प्युट्स बिटवीन पार्टी, पार्टीजमध्ये जेव्हा डिस्प्युट्स होतात तेव्हा ते रिझॉल्व्ह करण्यासाठी म्हणून हे सगळे, ही सर्व जी काही प्रोसेस आहे ती वापरली जाते. सिम्पल टर्म्स मध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इट इज द एंटायर प्रोसेस थ्रू विच जजेस डिसाइड केसेस अँड एन्श्युअर दॅट जस्टिस इज डिलिव्हर्ड अकॉर्डिंग टू लॉ. सिम्पल वर्ड्स मध्ये ही एंटायर प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जजेस केसेस डिसाईड करतात. बघा, आपल्याला माहितीये सेपरेशन ऑफ पॉवर आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरीमध्ये. ज्युडिशियरीचं काम काय आहे तर डिस्प्यूट रिझॉल्व्ह करणं. डिस्प्यूट रिझॉल्युशनचं बेसिक काम आहे ज्युडिशियरीचं. सो हे करत असताना जजेस काय करतात? केसेस डिसाईड करत असताना जस्टिस एन्श्युअर करण्यासाठी किंवा जस्टिस एन्श्युअर व्हावं म्हणून जे काही प्रोसेस फॉलो करतात त्या प्रोसेसला ज्युडिशियल प्रोसेस असं म्हणतात. इट इन्क्लुड्स ऑल स्टेजेस ऑफ ऍडज्युडिकेशन सच ॲज फायलिंग ऑफ केस, फ्रेमिंग ऑफ इश्यूज, हिअरिंग ऑफ आर्ग्युमेंट्स, एक्झामिनेशन अँड अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स, interpretation of statutory and constitutional provisions, and finally delivery of judgment. बघा, या पूर्ण प्रोसेसमध्ये काय काय स्टेजेस इन्व्हॉल्ड आहेत? यामध्ये सर्व प्रकारच्या स्टेजेस आहेत. आपण एकदा का कोर्ट केस फाईल केली तर ती फायलिंग पासून ते फ्रेमिंग ऑफ इश्यूज, हिअरिंग ऑफ आर्ग्युमेंट, एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, एव्हिडन्स, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्युटरी अँड कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, म्हणजे एखादा पर्टिक्युलर कायदा या पर्टिक्युलर इश्यू बद्दल काय म्हणतोय, त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनच्या काही प्रोव्हिजन्स आहेत का, हे सगळं एक्झामाइन करणं, हे सगळं पाहणं, आणि एव्हिडन्सचं एक्झामिनेशन करणं, आणि मग त्यातून जस्टिस डिलिव्हर करणं. म्हणजे इश्यू रेज होण्यापासून, फायलिंग ऑफ केस पासून ते डिलिव्हरी ऑफ जजमेंट पर्यंत ज्युडिशियरी ज्या ज्या काही गोष्टी करते, त्या सगळ्या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये इन्क्लूड होतात. Thus, judicial process is not limited to final decision, but includes the complete reasoning and procedural framework that leads to that decision. त्यामुळे ज्युडिशियल प्रोसेस जी आहे ती फक्त लिमिटेड नाहीये फायनल डिसिजनला. म्हणजे शेवटी काय डिसिजन दिला हे एक मेकॅनिकल वर्क नाहीये बघा. म्हणजे फक्त स्टॅट्यूट घ्यायचा किंवा एखादा पर्टिक्युलर कायदा घ्यायचा आणि कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स घ्यायच्या, केस काय झालीये ते बघायचं आणि त्याला अप्लाय करून टाकायचं, इतकंच यामध्ये इन्व्हॉल्ड नाहीये. फायनल डिसिजन फक्त मॅटर करत नाही, तर कम्प्लीट रिझनिंग आणि प्रोसिजरल फ्रेमवर्क सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड असतं, आणि ते लीड करतं कशाला? डिसिजनला. निर्णयापर्यंत जेव्हा ज्युडिशियरी एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचते, डिसिजन पर्यंत पोहोचते, तेव्हा ते फक्त फायनल डिसिजन पुरतं लिमिटेड नसतं. ती एंटायर प्रोसेस महत्वाची असते. ठीक आहे. त्यामुळे आपण ही एंटायर प्रोसेस शिकतोय किंवा हे एंटायर प्रोसेस अभ्यासतो आहोत. या कोर्सचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते जर तुम्ही सिलेबसमध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जजेसच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा आहे. आतापर्यंत तुम्ही ऍडव्होकेट्स, लॉयर्स या पर्स्पेक्टिव्हने विचार करत होतात, पण आता जजेस कशा पद्धतीने विचार करतात किंवा ज्युडिशियरी, एंटायर ज्युडिशियरी कशा पद्धतीने विचार करते, याचा विचार आपल्याला इथे ज्युडिशियल प्रोसेस अभ्यासताना करायचा आहे. ठीक आहे. In India, the judicial process operates within the framework of the Constitution of India. आपल्याला माहितीये ज्युडिशियरीचे जे काही ज्युडिशियरीचा जो काही रोल आहे किंवा ज्युडिशियरीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते सर्व आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये स्ट्रक्चर आहे, इंडिपेंडन्स आहे, पॉवर्स आहे आणि फंक्शनिंग ऑफ ज्युडिशियरी सुद्धा मेन्शन केलेली आहे. आपल्याकडे प्रॉपर रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियामध्ये, त्यामध्ये ज्युडिशियरीचं काम, स्ट्रक्चर, इंडिपेंडन्स सगळं मेन्शन केलेलं आहे. It is further guided by statutory laws and judicial precedents, which ensure consistency, certainty, and predictability in decision making, judicial decision making. हे जे आहे ते पुढे गाईड केलं जातं किंवा फर्दर गाइडेड बाय स्टॅट्युटरी लॉज, आणि हे सर्व जरी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं असलं तरी आपल्याकडे काही स्टॅट्युटरी लॉज आहेत, ज्युडिशियल प्रेसिडेंट्स आहेत, आणि त्यातून आपल्याला काय मिळते? एक कन्सिस्टन्सी, सर्टन्टी आणि प्रेडिक्टॅबिलिटी
मिळते ज्युडिशियल डिसिजन मेकिंग मध्ये. ज्युडिशियरी जे काही निर्णय घेते त्याच्यामध्ये ते कन्सिस्टंट राहण्यासाठी ज्युडिशियल प्रेसिडेंट काम करतात. त्याचबरोबर सर्टन्टी सुद्धा देतात. स्टॅट्युटरी लॉज असतील, आपल्याकडे माहितीये प्रोसिजरल कोड्स आहेत, आपल्याला सर्टनली आपण सांगू शकतो की ही प्रोसिजर आपल्याला कोर्टात गेल्यावर फॉलो करायची आहे. त्याचबरोबर प्रेडिक्टॅबिलिटी आहे. आपल्याला माहितीये आपण प्रेसिडेंट्स वापरतो किंवा स्टेअर डिसाइडचं प्रिन्सिपल वापरतो. आधी घडून गेलेल्या ज्या काही कोर्ट केसेस आहेत त्या कोर्ट केसेसला डोळ्यासमोर ठेवून ज्युडिशरी पुढचे डिसिजन्स देत असते. कधीच ज्युडिशरी असं वेग किंवा मन मानेल तसे डिसिजन्स देत नाही, आपल्याला माहितीये. त्यामुळे आपल्याला एक प्रेडिक्टॅबिलिटी सुद्धा येते. त्याचबरोबर एखादा सिव्हिल ऑफेन्स असेल तर सिव्हिल ऑफेन्समध्ये कशा पद्धतीने प्रोसिजर फॉलो करायची आहे याबद्दल आपल्यामध्ये आपण प्रेडिक्टेबल असतो किंवा आपण सर्टन असतो की या प्रोसेस थ्रू जायचंय. क्रिमिनल ऑफेन्समध्ये क्रिमिनल कोड वापरून जायचंय. सो हे सगळं कशाच्या मुळे होतं, तर एक प्रॉपर ज्युडिशियल प्रोसेस आपल्याकडे असल्यामुळे, न्यायिक प्रक्रिया असल्यामुळे होतं. टुगेदर दिस सोर्सेस uphold the rule of law and ensure that justice is administered in fair, uniform and orderly manner. बघा हे जे आहे सगळ्या गोष्टी त्या अपहेल्ड करतात कशाला, रूल ऑफ लॉला, जे कायद्याचं राज्य आहे त्याला, आणि इन्शुअर करतात जस्टिस इज ऍडमिनिस्टर्ड इन फेअर, युनिफॉर्म आणि ऑर्डरली मॅनर. बघा फेअर असला पाहिजे जस्टिस, त्याचबरोबर युनिफॉर्म असला पाहिजे. युनिफॉर्म म्हणजे एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं असता कामा नाहीये. त्याचबरोबर ऑर्डर असली पाहिजे प्रॉपर. मी म्हटलं ना की कन्सिस्टन्सी किंवा प्रेडिक्टॅबिलिटी, सर्टन्टी हे कशा थ्रू येणार आहे, जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर स्टॅट्युटरी लॉ आहे, प्रोसिजर आहे, ज्युडिशियल प्रेसिडेंट्स तुम्ही वापरताय, तेव्हा ते इन्शुअर होणार आहे. Therefore, the judicial process is not merely a mechanical application of rules, but constitutional mechanism aimed at achieving justice in society. बघा इथूनच आपल्याला कळतं की ज्युडिशियल प्रोसेस हे फक्त मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये. मेकॅनिकल ऍप्लिकेशन असतं तर कुठल्याही रोबोटने ते काम केलं असतं. ठीक आहे, फीड करा की हे स्टॅट्यूट्स आहेत, हे लॉज आहेत, ह्या गाईडलाईन्स आहेत, परत हे तुमचा पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशन आहे आणि ही केस झालेली आहे, अप्लाय आणि पनिशमेंट. असं मेकॅनिकल अप्लिकेशन आहे का? नाहीये. आपल्याला माहितीये की ज्युडिशियल प्रोसेसमध्ये अशा पद्धतीचं मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये फक्त रूल्सचं. तर इथे कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहे आणि तिथून जस्टिस अचीव्ह करायचं आहे सोसायटीमध्ये. आपण जस्टिस ही कॉन्सेप्ट बघताना आपल्याला लक्षात येईल की जस्टिस अचीव्ह करत असताना आपल्याला फक्त प्रोसिजर किंवा फक्त एखादा प्रिन्सिपल डोळ्यासमोर ठेवायचं नाहीये. म्हणजे बघा, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आपल्याला माहिती आहे आर्टिकल 14 मध्ये दिलेलं आहे. पण इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय आहे? फक्त जी काही इक्वॅलिटी आहे म्हणजे नुसतीच इक्वॅलिटी की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नाही आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन नाहीये, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स नाहीयेत. आपण हे सगळं फाउंडेशन पेपर 1 आणि 2 मध्ये बघितलंय, बरोबर. आपल्याला माहितीये की प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन काय असतं, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स काय असतात, रिझर्वेशन काय आहे. तर हे सगळं कशाला आहे? इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ साठी आहे. फक्त इक्वॅलिटी बिफोर लॉ नकोय आपल्याला, तर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ सुद्धा हवंय. आणि त्यातून काय अचीव्ह होणार आहे, तर जस्टिस अचीव्ह होणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण ब्रॉडर अंडरस्टँडिंग घेतो जस्टिसचं, तेव्हा आपण फक्त मेअर इक्वॅलिटीवरती फोकस करत नाही, तर त्याचबरोबर फक्त प्रोसिजरल किंवा मेअर इक्वॅलिटीवरती फोकस करत नाही, तर त्याचबरोबर आपण प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन सुद्धा पाहतो, अफर्मेटिव्ह ऍक्शन सुद्धा पाहतो. सो हे कशासाठी असतं? हे जस्टिस अचीव्ह करण्यासाठी असतं. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहे ज्युडिशियल प्रोसेस सुद्धा फक्त मेकॅनिकली अप्लाय करत नाही कुठलाच रूल, कुठलाच कायदा. तर त्यामध्ये ते काय करतं? कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम फॉलो करतं आणि जस्टिस अचीव्ह करण्याकडे या सगळ्या प्रोसेसचा कल असतो. आता थिअरीज ऑफ जस्टिस काय आहे, जस्टिसची कॉन्सेप्ट काय आहे, हे आपण पुढे बघणारच आहोत. आपल्या पुढे नेक्स्ट मॉड्यूलमध्ये सगळे पॉइंट्स आपले कव्हर होणारच आहेत. The nature of judicial process is deeply connected with a philosophical understanding of justice. बघा की ज्युडिशियल प्रोसेसचं जे काही नेचर आहे ते कशाशी कनेक्टेड आहे? फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग ऑफ जस्टिस. जस्टिसचं अंडरस्टँडिंग आपल्याला असेल तर आपल्याला लक्षात येईल की अचिव्हिंग जस्टिस म्हणजे नक्की त्यांना काय म्हणायचंय. ऍज अ ज्युडिशियल डिसिजन मेकिंग अल्टिमेटली एम्स ऍट अचिव्हिंग जस्टिस इन सोसायटी. बघा, ज्युडिशियल डिसिजन मेकिंग म्हणजे फक्त डिस्प्यूट रिझोल्युशनचं मेकॅनिझम नाहीये किंवा फक्त डिस्प्यूट रिझॉल्व्ह त्यांना करायचं नाहीये, तर एक ब्रॉडर अंडरस्टँडिंग आहे की जस्टिस अचिव्हमेंट पर्यंत जायचं आहे. Different philosophers have explained the
concept of justice which help in understanding how courts function while interpreting law. बघा वेगवेगळ्या जे काही थिंकर्स आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, त्यांनी कन्सेप्ट ऑफ जस्टिस सांगितलेली आहे आणि त्यातून आपल्याला एक अंडरस्टँडिंग मिळते की कोर्ट्स जेव्हा जस्टिस इन्शुअर करण्यासाठी काम करतात किंवा इंटरप्रिटेशन ऑफ लॉ मध्ये काम करतात, तर तेव्हा कोणत्या प्रकारची कन्सेप्ट ऑफ जस्टिस वापरतात. Plato considered justice as a supreme moral virtue and explained it as condition where every individual performs the rule suited to their ability, thereby creating harmony in society. बघा जस्टिस प्लेटोने काय सांगितलं तर जस्टिस म्हणजे अशी सुप्रीम मॉरल व्हर्च्यू आहे की कंडिशन वेअर एव्हरी इंडिव्हिज्युअल परफॉर्म्स, की या कंडिशन मध्ये एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्ती काय परफॉर्म करते की प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीला सुटेबल, त्याच्या ऍबिलिटीला सुटेबल असं काम करते किंवा रोल परफॉर्म करते आणि त्यातून सोसायटीमध्ये हार्मनी मेंटेन होते आणि क्रिएट होते हार्मनी, असं प्लेटोला वाटतं. प्लेटोचं अंडरस्टँडिंग आहे जस्टिसचं हार्मनी क्रिएट करणं सोसायटीमध्ये बाय परफॉर्मिंग द स्पेसिफिक roles suited to the ability of that particular individual. This idea supports the judicial process as courts also aim to maintain social balance. आपण नेक्स्ट पॉइंट जो बघणार आहोत की ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर. सो सोशल ऑर्डर मेंटेन करण्यासाठी ज्युडिशियल प्रोसेस काम करत असते बाय एन्शुअरिंग दॅट एव्हरी पर्सन गेट्स व्हॉट इज अप्रोप्रिएट अंडर लॉ अँड सोसायटी रिमेन्स ऑर्डरली. सो ऑर्डर क्रिएट करताना सोसायटीमध्ये प्लेटोचं हे जे अंडरस्टँडिंग आहे हार्मनी इन सोसायटीचं, ते आपल्याला इम्पॉर्टंट ठरतं, महत्वाचं ठरतं. सिमिलरली थॉमस ॲक्विनस लिंक जस्टिस विथ नॅचरल लॉ अँड मॉरल प्रिन्सिपल्स अँड स्टेटेड दॅट अन अनजस्ट लॉ इज नॉट अ लॉ ॲट ऑल. बघा थॉमस ॲक्विनसने काय म्हटलंय तर अन अनजस्ट लॉ इज नॉट लॉ ॲट ऑल. कोणत्याही प्रकारचा अनजस्ट म्हणजे जो जस्टिस देत नाही, जस्टिस कडे घेऊन जात नाही, म्हणजे अशा पद्धतीचा कायदा असू शकतो का तर असू शकतो, कारण लेजिस्लेचरने जो कोणता कायदा पास केलेला आहे तो प्रत्येक वेळेस जस्ट असेलच असं नाहीये. म्हणजे कोणत्याही कंट्रीच्या लेजिस्लेचरनं किंवा कोणत्याही कंट्रीच्या जे काही सत्तेवरती लोक आहेत त्यांनी पास केलेले कायदे हे जस्ट असतीलच असं नाहीये. आपण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये बघितलं तर कोलोनियल एरामधले काही कायदे होते जे अनजस्ट होते, किंवा त्याआधी जर आपण थोडेसे गेलो तर एन्शियंट इंडियामध्ये सुद्धा जर काही कायदे आपण पाहिले तर ते अनजस्ट असलेले आपल्याला दिसून येतात, की जे सोशल इव्हिल्सला प्रमोट करणारे काही काही रूल्स होते, काही कायदे होते सोसायटीचे. हे आपण बघितले ना फाउंडेशन पेपर 1 मध्ये सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या अंडर की असे बरेच इव्हिल्स आहेत. सो हे अनजस्ट लॉज असतात. पण हे लॉज कधीच लॉज नसतात, नॉट अ लॉ ॲट ऑल, असं कोण म्हणतं थॉमस ॲक्विनस म्हणतात. This reflects the idea that judicial process is not purely mechanical but also guided by morality and constitutional values. हे काय रिफ्लेक्ट करतं तर ज्युडिशियल प्रोसेस इज नॉट प्युअरली मेकॅनिकल. यातून आपल्याला कळतं की ज्युडिशियल प्रोसेस ही फक्त मेकॅनिकल नाहीये तर अल्सो गायडेड बाय मोरॅलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. बघा थॉमस ॲक्विनिसची जी काही डेफिनेशन आहे की दॅट द अनजस्ट लॉ इज नॉट अ लॉ ॲट ऑल, म्हणजे कुठलाही अनजस्ट कायदा हा कायदा नसतोच, असं जेव्हा थॉमस ॲक्विनस म्हणतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे फक्त मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये. जर फक्त मेकॅनिकल ऍप्लिकेशन असतं ना तर अनजस्ट लॉ वगैरे हा मुद्दाच आला नसता. फक्त लॉचं ऍप्लिकेशन कोर्ट्सना करायचं आहे एवढंच कोर्ट्सचं काम राहिलं असतं. मग तिथे मोरॅलिटीचा विषय नसता, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजचा विषय नसता. पण इथे जेव्हा आपण थॉमस ॲक्विनिसची डेफिनेशन पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ज्युडिशियल प्रोसेस ही प्युअरली मेकॅनिकल नाहीये तर मोरॅलिटी आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज सुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. वेअर कोर्ट्स मे रिफ्यूज टू अप्लाय लॉज दॅट आर अगेन्स्ट जस्टिस अँड पब्लिक गुड. आणि यामध्ये कोर्ट्स रिफ्यूज करू शकतात जर कुठला असा कायदा असेल की जो न्याय देणारा नसेल, पब्लिक गुड्सच्या विरोधातला असेल तर त्याला कोर्ट्स विरोध करू शकतात. आता मॉडर्न टाइम्समध्ये जॉन रॉल्स जर आपण पाहिलं, जॉन रॉल्स डिस्क्राईब जस्टिस ॲज फेअरनेस and emphasized equal basic liberties and protection of the least advantage. बघा जॉन रॉल्सने जी थिअरी दिली जस्टिसची त्यामध्ये त्याने सांगितलं की फेअरनेस, जस्टिस ऍज अ फेअरनेस एक्सप्लेन केलं अँड एम्फसाइज इक्वल बेसिक लिबर्टीज, आणि प्रत्येकाला काहीतरी लिबर्टीज आहेत, इक्वल आहेत त्या, अँड प्रोटेक्शन ऑफ लिस्ट ऍडव्हान्टेज, आणि जे सर्वात
खाली आहेत किंवा ज्यांच्याकडे ऍडव्हान्टेजेस नाही आहेत कोणत्याही प्रकारचे, त्यांचं प्रोटेक्शन करणं म्हणजे जस्टिस. जस्टिस ऍज अ फेअरनेस, फेअर ट्रीटमेंट टू एव्हरीवन, फेअरनेस एव्हरी एस्पेक्ट मध्ये फेअरनेसचा विचार करणारी जॉन रॉल्सची थेअरी आहे. इट डायरेक्टली रिलेट्स टू द ज्युडिशियल प्रोसेस as courts interprets law in manner that ensure fairness, equality, and protection of fundamental rights, especially under the Constitution of India. आता हे जे जॉन रॉल्सचं अंडरस्टँडिंग आहे फेअरनेस, फेअरनेस म्हणून जस्टिसचं जे काही अंडरस्टँडिंग आहे ते डायरेक्टली रिलेट होतं ज्युडिशियल प्रोसेसला. कारण कोर्ट इंटरप्रिट करतात लॉ की ते इन्शुअर करू शकतील फेअरनेस, इक्वॅलिटी अँड प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स. या सगळं इन्शुअर करतच लॉ इंटरप्रिट होतात. आपल्याला माहितीये फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करत असतं कोर्ट प्रत्येक वेळेस. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या अंडर फेअर वेने लॉचं इंटरप्रिटेशन झालं पाहिजे यासाठी कोर्ट काम करत असतं. देअरफॉर दिस फिलॉसॉफिकल व्ह्यू शोज दॅट ज्युडिशियल प्रोसेस इज नॉट ओनली टेक्निकल ऍप्लिकेशन ऑफ लॉ, टेक्निकल ऍप्लिकेशन ऑफ लॉ नाहीये, but also value based, ethical and fairness oriented process aimed at achieving substantive justice in society. Substantive justice. Substantive justice फक्त प्रोसिजरल जस्टिस नाही तर सबस्टॅन्टिव्ह जस्टिस म्हणजे पूर्णपणे विचार करून असं आलेलं जे काही जस्टिस आहे, सोसायटीचं अंडरस्टँडिंग घेऊन दिलेलं जे काही जस्टिस आहे, ज्यामध्ये फक्त मेयर इक्वॅलिटी नाहीये, फक्त मेयर ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी नाहीये, तर तिथे फेअरनेस आहे, तिथे प्रत्येक गोष्ट प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशनच्या कंटेक्स्टने ऑब्झर्व केली जाते, व्हॅल्यू बेस्ड, इथिकल आणि फेअरनेस ओरिएंटेड प्रोसेस आहे, फक्त टेक्निकल ऍप्लिकेशन नाहीये लॉचं. हे आपल्याला ह्या फिलॉसॉफिकल व्ह्यूज थ्रू लक्षात येतं. कोणी कोणी दिलेला हा फिलॉसॉफिकल व्ह्यू आहे आपल्याला माहितीये, कोणी कोणी दिला. प्लॅटोने सांगितलंय की हार्मनी इन सोसायटी, थॉमस ॲक्विनस म्हणतो की अनजस्ट लॉ इज नॉट लॉ ऍट ऑल, त्याचबरोबर जॉन रॉल्सचं जस्टिस ऍज अ फेअरनेस. सो हे सगळे प्रिन्सिपल्स जर का आपण पाहिले या सगळ्या थिंकर्सचे, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ज्युडिशियल प्रोसेस हे फक्त मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये, तर इथे सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीवरती किंवा सबस्टॅन्टिव्ह जस्टिस वरती भर दिलेला आहे. Another important feature of judicial process is that it is dynamic and creative. आपल्याला माहितीये की अजून एक इम्पॉर्टंट फीचर आहे ज्युडिशियल प्रोसेसचं, ते म्हणजे की ते डायनॅमिक आहे आणि क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीने जजेस यूज करतात किंवा ज्युडिशियल प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी वापरली जाते आपला नेक्स्ट पॉईंट आहे, त्यामध्ये आपण बघणारच आहोत. आणि कोर्ट डू नॉट अप्लाय लॉ इन रिजिड अँड मेकॅनिकल मॅनर, इन्स्टेड दे इंटरप्रिट इट इन लाईट ऑफ चेंजिंग सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल कंडिशन्स. बघा, ज्युडिशियल प्रोसेस आहे ती डायनॅमिक आणि क्रिएटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये रिजिड ऍप्लिकेशन नाहीये. हे मी फर्स्ट लाईन पासून सांगते की रिजिड ऍप्लिकेशन किंवा मेकॅनिकल ऍप्लिकेशन नसतं कोर्ट्सचं. आणि त्यामध्ये कोर्ट्स इंटरप्रिट करतात हे जे काही कायदे आहेत, हे जे काही पर्टिक्युलर केस आहे ती इन लाईट ऑफ चेंजिंग सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल कंडिशन्स. बघा, सोसायटी आपण पाहिली आहे, सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा आपण एंटायर कोर्स कम्प्लीट केलेला आहे, लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. तिथे आपल्याला एक गोष्ट समजली की सोसायटी कधीच स्टॅटिक नसते, ती डायनॅमिक नेचरची असते, सोसायटी बदलत असते. तो चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी बरोबर कायदे सुद्धा बदलले पाहिजेत किंवा ऍप्लिकेशन ऑफ लॉ सुद्धा बदललं पाहिजे. सो तेच हायलाइट करण्याचं काम ज्युडिशियल प्रोसेस करत असते. Judicial discretion plays an important role in this process, but it is always controlled by legal principles, precedents, constitutional values, and the requirement of fairness. Judicial discretion जे आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतं कशामध्ये, इन दिस प्रोसेस, या एंटायर प्रोसेसमध्ये. ज्युडिशियल डिस्क्रिशन म्हणजे ज्युडिशरीचं काय मत आहे किंवा ज्युडिशरी कशा पद्धतीनं एखादी केस डिसाईड करताना आपलं मत मांडते, हे सर्व इम्पॉर्टंट ठरतं, हे सर्व महत्वाचं ठरतं. आणि हे ऑलवेज कंट्रोल्ड असतं बाय लिगल प्रिन्सिपल, प्रेसिडेंट अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज अँड द रिक्वायरमेंट ऑफ फेअरनेस. लिगल प्रिन्सिपल अप्लाय केलं जातं. प्रेसिडेंट म्हणजे आधी घडलेल्या काही केसेस असतील, काही हायकोर्ट्सने डिसाईड केलेल्या केसेस असतील, सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलेल्या केसेस असतील, तर त्या प्रेसिडेंट म्हणून वापरल्या जातात, त्यांचा रेफरन्स घेतला जातो त्या पर्टिक्युलर केसमध्ये. आणि ज्युडिशियल डिस्क्रिशन आपल्याला मिळतं. आणि ज्युडिशियल डिस्क्रिशनचा जो काही रोल आहे ज्युडिशियल प्रोसेस मधला तो फार महत्वाचा आहे. द इव्हॅल्युएटिव्ह एलिमेंट बिकम सिग्निफिकंट इन केसेस इन्व्हॉल्विंग न्यू
or unprovided situations where judges must balance conflicting interests and arrive at just solution through value-based reasoning. Evaluative element become significant in case involving new and unprovided situation. बघा, आधी कुठल्याही अशी एखादी सिच्युएशन आली की जी आधी कधीच डिस्कस केली गेलेली नाहीये, कोणत्याही कायद्यामध्ये ती मेन्शन नाहीये, अनप्रोव्हाइडेड सिच्युएशन आहे. जसं मी म्हटलं की सोसायटी स्टॅटिक नाहीये, ती डायनॅमिक नेचरची आहे, सोसायटी सतत बदलत असते. तर या बदलणाऱ्या सिच्युएशन बरोबर नवीन इश्यूज रेज होऊ शकतात, नवीन गुन्हे तयार होऊ शकतात, नवीन प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. बघा, 2000 सालापर्यंत सायबर क्राईम्स किंवा ह्या गोष्टी नव्हत्या, पण मग त्या आत्ता आलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला काय दिसतं की सोसायटी बदलली, सोसायटीमध्ये चेंज झाला. त्याचबरोबर 1991 मध्ये एलपीजी रिफॉर्म्स आले, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन झालं. त्यामुळे काय झालं, सोसायटीमध्ये इकॉनॉमिक चेंजेस होते ते मोठ्या प्रमाणावर झाले. मग त्याबरोबर त्या सिच्युएशन बरोबर ही ही सिच्युएशन कशी होती, नवीन आहे, अनप्रोव्हाइडेड आहे. मग या सिच्युएशन मध्ये जजेसची रोल किंवा जजेसची जी काही भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची ठरते आपल्या कायद्याला इव्हॉल्व करण्यासाठी. त्याचबरोबर अशा काही सिच्युएशन्स येऊ शकतात की जिथे केसेस अत्यंत नवीन सिच्युएशन असतात, जसं की सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वर्क प्लेस होतं. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानची केस होण्याच्या आधीपर्यंत आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या गाईडलाईन्स नव्हत्या. पोस्ट ऍक्ट येणं हे सगळं विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान नंतर झालेलं आहे. म्हणजेच कोर्टानं इथं काय केलं बेसिकली, तर गाईडलाईन्स दिल्या सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या प्रोहिबिशनसाठी. ओके, सो यातून आपल्याला काय कळलं की अनप्रोव्हाइडेड सिच्युएशन आधी कधीच अशा पद्धतीचे सिच्युएशन किंवा अशा पद्धतीचा विचार आलेला नव्हता. कायदा कोणत्याही प्रकारे या गोष्टीवरती बोलत नव्हता. सो जजेसना पुढे येऊन काय करावं लागलं, कोर्टाला पुढे येऊन काय करावं लागलं, गाईडलाईन्स द्याव्या लागल्या. आता या थ्रू आपल्याला काय समजतं, वेअर जजेस मस्ट बॅलन्स कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट अँड अराईव्ह जस्ट सोल्युशन थ्रू व्हॅल्यू बेस्ड रिझनिंग. आता या विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही जर पर्टिक्युलर केस आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की इथे जजेसनी कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट काय केले, बॅलन्स केले आणि एक जस्ट सोल्युशन कडे आले आणि व्हॅल्यू बेस्ड रिझनिंग सुद्धा दिली. ठीक आहे, हे ज्युडिशियल प्रोसेस थ्रू झालं आणि इथे ज्युडिशियरीने आपला डायनॅमिक नेचर दाखवला आणि क्रिएटिव्ह नेचर सुद्धा दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. Judicial process also includes the judicial reasoning and justification on one hand and actual decision making on the other. ज्युडिशियल प्रोसेस अजून काय इन्क्लूड करते, तर ज्युडिशियल रिझनिंगला इन्क्लूड करते आणि जस्टिफिकेशन ऑन वन हँड अँड ऍक्च्युअल डिसिजन मेकिंग ऑन द अदर हँड. ज्युडिशियल रिझनिंग दिलं जातं. आपल्याला माहितीये जजमेंटचे 2 पार्ट्स असतात, रेशो डिसिडेंडी आणि ऑबिटर डिक्टा. रेशो डिसिडेंडी मध्ये प्रॉपर आपल्याला ज्युडिशियल रिझनिंग मिळतं की ज्युडिशरीला नक्की काय म्हणायचं आहे, आणि ऑबिटर डिक्टामध्ये ओपिनियन ऑफ जजेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सो हे काय आहे, हे जस्टिफिकेशन आहे आणि त्याचबरोबर एक डिसिजन मेकिंग सुद्धा आपल्याला जजेसच्या माध्यमातून किंवा ज्युडिशियल प्रोसेसच्या माध्यमातून झालेली दिसून येते. जजेस आर रिक्वायर्ड टू गिव्ह अ लॉजिकल रिझन्स फॉर डिसिजन known as logic of justification, while a real process of judicial decision making may also involve judicial experience, wisdom, intuition and discretion. बघा, जजेस जे आहेत त्यांनी लॉजिकल रिझन्स द्यायचे आहेत प्रत्येक डिसिजनला, आणि ह्याला लॉजिक ऑफ जस्टिफिकेशन असं सुद्धा म्हणतात. पण आपल्याला माहितीये की रिअल जी काही प्रोसेस असते डिसिजन मेकिंगची, त्यामध्ये ज्युडिशियल एक्सपिरियन्स म्हणजे ज्युडिशरीचा काय एक्सपिरियन्स आहे या पर्टिक्युलर मॅटरमध्ये, त्याचबरोबर विजडम काय आहे जजेसची, त्याचबरोबर इंट्युशन्स काय आहेत, डिस्क्रिशन काय दिलं जातंय जजेस थ्रू, हे सुद्धा इन्व्हॉल्व होतं. ओके, ऍज ज्युरिस्ट लाईक कार्डोझो अँड लेव्हलिन have observed, judicial decision making is not purely mechanical or deductive but complex blend of logic and human judgment. बघा, लॉजिक आणि ह्युमन जजमेंटचं एक ब्लेंड आहे. ह्युमन जजमेंट म्हणजे काय, जिथे विजडम आहे, इंट्युशन आहे, डिस्क्रिशन आहे, ज्युडिशियल एक्सपिरियन्स आहे, हे ह्युमनली गोष्टी आहेत ना. या विजडम, इंट्युशन, डिस्क्रिशन हे पर्टिक्युलर जजेस मध्ये आढळणाऱ्या ह्युमन गोष्टी आहेत. त्याचबरोबर लॉजिक जे आपण
ओव्हरऑल लॉजिक ऑफ जस्टिफिकेशन म्हणू शकतो, की प्रत्येक खटल्याच्या मागे किंवा प्रत्येक डिसिजनच्या मागे कोर्टानं दिलेलं एक लॉजिक. सो हे काय आहे, एक कॉम्प्लेक्स ब्लेंड आहे या दोन्ही गोष्टींचा. ठीक आहे. आणि हे कोणी सांगितलंय, या दोन जे काही ज्युरिस्ट आहेत पर्टिक्युलर, त्यांनी याबद्दल आपलं मत दिलेलं आहे, की त्यांचं हे ऑब्झर्वेशन आहे. फर्दर the judicial process is closely connected with the social order and administration of justice. पुढे जर आपल्याला आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की ज्युडिशियल प्रोसेस क्लोजली कनेक्टेड आहे. कशाला? सोशल ऑर्डरला आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसला. सोशल ऑर्डर मेंटेन करण्यामध्ये ज्युडिशियल प्रोसेसची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपला नेक्स्ट टॉपिक तोच असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपरली बघणार आहोत, विथ जजमेंट बघणार आहोत, की सोशल ऑर्डर कशा पद्धतीने ज्युडिशियल प्रोसेसने इन्श्युअर केलेली आहे, किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर कशा पद्धतीने ठरते ज्युडिशियल प्रोसेस. बघा, आपण फाउंडेशन पेपर 1 बघत असताना आपण हे पाहिलं की लॉ ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. सो सोशल चेंज, सामाजिक बदलाचं साधन लॉ असतो, पण सोशल ऑर्डरचं म्हणजे सामाजिक स्थिरता आणण्यासाठी, समाजामध्ये स्थिरता आणण्यासाठीचं साधन काय आहे, तर ज्युडिशियल प्रोसेस आहे. इट फंक्शन्स ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल कंट्रोल बाय रिझॉल्विंग डिस्प्युट्स, प्रोटेक्टिंग राईट्स अँड मेंटेनिंग बॅलन्स बिटवीन डिफरंट ऑर्गन्स ऑफ स्टेट. Law is not an end in itself, but a means to achieve justice, and judicial process is a primary mechanism through which objective is realized. बघा, लॉ जो काही आहे तो एंड नाहीये, पण मीन्स आहे टू अचीव्ह जस्टिस. जस्टिसकडे जाण्यासाठीचं माध्यम आहे कायदा. ते एक प्रकारचा कायदा अप्लाय करून फक्त तुम्हाला डिस्प्यूट रिझॉल्व्ह करायचा नाहीये, मेअर ऍप्लिकेशन किंवा मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये, तर त्यामध्ये कायदा हे माध्यम आहे. कायद्याचा वापर करून आपल्याला जस्टिसकडे जायचं आहे, आणि ज्युडिशियल प्रोसेस इज द प्रायमरी मेकॅनिझम थ्रू विच ऑब्जेक्टिव्ह इज रिअलाइज. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? जस्टिस आहे. सो या जस्टिसकडे जर आपल्याला जायचं असेल, अचीव्ह करायचं असेल जस्टिस, तर आपल्याला कशा थ्रू जावं लागणार आहे? ज्युडिशियल प्रोसेस थ्रू जावं लागणार आहे. थ्रू इट्स डिसिजन्स कोर्ट्स नॉट ओनली रिझॉल्व्ह डिस्प्युट्स but also develop legal principles and contribute to social transformation. डिसिजन्सच्या माध्यमातून कोर्ट फक्त डिस्प्यूट रिझॉल्व्ह करत नाहीत. आपण आतापर्यंत कॉन्स्टिट्यूशन लॉच्या खूप केसेस पाहिलेल्या आहेत. आपल्या अंडर ग्रॅज्युएट कोर्स पासून आपण त्या पाहत आलोय. म्हणजे इथे फक्त इंडिव्हिज्युअल्स मधल्या डिस्प्यूट रिझॉल्युशन होतंय का? तर नाही. त्याचबरोबर आपल्याला काय दिसून येतं? डेव्हलपमेंट ऑफ लिगल प्रिन्सिपल सुद्धा दिसून येतात, आणि कॉन्ट्रीब्यूट करतं ज्युडिशियल प्रोसेस कशाला? सोशल ट्रान्सफॉर्मेशनला. सामाजिक बदलांना, समाजामध्ये जे काही चांगले बदल होतात त्यामध्ये ज्युडिशियल प्रोसेसची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सिम्पल एक्झाम्पल, आपण जर एलजीबीटीक्यू राईट्सचं घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की एलजीबीटीक्यू राईट्स हे इंडियन सोसायटीच्या कंटेक्स्टमध्ये खूप डेव्हलप झालेले नव्हते, पण ज्युडिशियरीने फक्त कुठल्या 2 इंडिव्हिज्युअल्स मधला डिस्प्यूट रिझॉल्व्ह केलाय का एलजीबीटीक्यू राईट्स एन्श्युअर करून? नवतेज सिंग जोहर मधून नाही. तर त्याचबरोबर काय केलेलं आहे? लिगल प्रिन्सिपल डेव्हलप केलाय आणि कॉन्ट्रीब्युशन दिलंय सोशल ट्रान्सफॉर्मेशनला. त्याचबरोबर जोसेफ स्टाईनची केस असेल अडल्टरीच्या रिलेटेड, या सगळ्या थ्रू आपल्याला काय दिसून येतं, तर कोर्ट जे काही डिसिजन्स देतात ते फक्त डिस्प्यूट रिझॉल्युशनसाठी नसतात, तर ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात सोशल ट्रान्सफॉर्मेशनला सुद्धा. Thus, judicial process forms an integral part of administration of justice. Judicial process एक integral part आहे administration of justice चा. It ensures fairness, stability and predictability in society while also allowing a legal system to evolve according to changing needs. बघा, ज्युडिशियल प्रोसेस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसचा अत्यंत महत्वाचा कोअर इंटिग्रल पार्ट आहे. तुम्हाला जर जस्टिस पर्यंत पोहोचायचं असेल तर तुमची जी काही प्रोसेस आहे ती फेअर असायला हवी, ती रिझनेबल असायला हवी, ती प्रेडिक्टेबल असायला हवी, ती स्टेबल असायला हवी. जर तुमची ज्युडिशियल प्रोसेस हे सर्व फॉलो करत असेल तर तुम्ही जस्टिस पर्यंत जाऊ शकता. लास्ट स्टेप काय आहे ज्युडिशियल प्रोसेसमध्ये? ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, की जस्टिस मिळणं. ऑब्जेक्टिव्ह काय आहे बेसिकली या सगळ्या गोष्टींचा? कोर्ट्सचा, जजेसचा, ऍडव्होकेट्स इन्व्हॉल्व करण्याचा, या सगळ्या गोष्टींचा काय ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आपल्याला कुठे जायचंय, कुठे पोचायचंय? जस्टिसकडे, न्यायाकडे जायचंय, न्याय मिळवून द्यायचंय. ठीक आहे. सो इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ज्युडिशियल प्रोसेस एक इंटिग्रल पार्ट आहे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसचा. इट इंटिग्रेट्स लॉ. यामध्ये काय काय येतं? लॉ येतं, रिझनिंग येतं, डिस्क्रिशन येतं, सोशल व्हॅल्यूज येतात.
फक्त फक्त लॉ किंवा फक्त टेक्निकल गोष्टी, फक्त गाईडलाईन्स किंवा फक्त रूल्स अप्लाय केले आणि डिस्प्यूट रिझॉल्व्ह केला असं होत नाही. तर यामध्ये रिझनिंग वापरलं जातं. जजेस आपलं रिझनिंग वापरतात, आपलं इंटेलेक्ट वापरतात, डिस्क्रिशन वापरतात. त्याचबरोबर सोशल व्हॅल्यूज सुद्धा बघा, जजेस जे काही आहेत ते पण ह्युमन बिईंग आहेत, राईट? जजेस पण या सोसायटीचाच पार्ट आहेत, या सोसायटीतूनच ते पुढे गेलेले आहेत आणि ते जस्टिस देण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. ओके, सो त्यांचा सोशल व्हॅल्यूज सुद्धा त्यांना कन्सिडर करणं आहे किंवा ते सोशल व्हॅल्यूज सुद्धा ते कन्सिडर करत असतात. किंवा आपल्याला दिसतं की अनेक जजमेंट सुद्धा चेंज होतात ना टाइम टू टाइम. काही सोसायटीच्या एका पर्टिक्युलर टप्प्यामध्ये जेव्हा पर्टिक्युलर गोष्ट योग्य मानली गेलेली असते ज्युडिशरीच्या थ्रू, तीच गोष्ट नंतर चुकीची म्हणून आपल्या समोर येते किंवा ज्युडिशरी त्याला नाकारते किंवा ज्युडिशरी आधीचा जो काही डिसिजन आहे त्याला ओव्हररूल करून नवीन डिसिजन देते. सो हे चेंजेस होत असतात. सो हे कंटिन्युअस आहे आणि इव्हॉल्विंग सिस्टीम आहे. म्हणजे एकदा सेट झाला फॉर्म्युला की त्याच्या ते मॅथ्स नाहीये. ज्युडिशियल प्रोसेस ही कुठल्याही प्रकारचा मॅथ्स नाहीये की फॉर्म्युला अप्लाय केला आणि एक आन्सर आलं. ही इव्हॉल्विंग सिस्टीम आहे आणि ती एम करते अचिव्हिंग जस्टिस इन ट्रू सेन्स. जस्टिसकडे जाण्यासाठी ट्रू सेन्सनी अत्यंत सत्य पद्धतीनं जस्टिसकडे जर तुम्हाला जायचं असेल तर ही ज्युडिशियल प्रोसेस व्यवस्थित फॉलो होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी ज्युडिशियल प्रोसेस काम करत असलेली आपल्याला दिसून येते. बघा काय काय नेचर आहे किंवा कसं नेचर आहे ज्युडिशियल प्रोसेसचं. तर ज्युडिशियल प्रोसेसमध्ये काय काय गोष्टी बेसिकली इन्व्हॉल्ड होतात किंवा काय काय गोष्टी असतात. पहिला तर डिस्प्यूट असतो, बिटवीन टू पार्टीज डिस्प्यूट असेल किंवा स्टेट आणि पार्टी मधला डिस्प्यूट असेल. क्रिमिनल लॉ मध्ये आपल्याला दिसतं की स्टेट आणि एक पार्टी इन्व्हॉल्ड असते किंवा टू ऑर मोर पार्टीज इन्व्हॉल्ड असतील किंवा दोन स्टेट्स इन्व्हॉल्ड असतील, स्टेट आणि सेंटर इन्व्हॉल्ड असेल, काय कसल्याही प्रकारचा डिस्प्यूट असू शकतो. मग त्या डिस्प्यूट नंतर काय होतं, इंटरप्रिटेशन केलं जातं. कसलं इंटरप्रिटेशन केलं जाणार? स्टॅट्यूटचं इंटरप्रिटेशन केलं जाणार. ओके, कायदा त्याबद्दल काय म्हणतो ते बघितलं जाणार. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिन्सिपल्स काय आहेत ते बघितले जाणार. लिगल प्रिन्सिपल्स काय आहेत ते सुद्धा अभ्यासलं जाणार, राईट? आणि मग नंतर काय केलं जाणार, लिगल प्रिन्सिपल्स पाहिले जाणार. त्यानंतर प्रेसिडेंट काय म्हणतात, स्टेअर डिसाइडचं प्रिन्सिपल वापरलं जाणार. प्रेसिडेंट म्हणजे काय, पर्टिक्युलरली कोर्टानं आधी दिलेले जे काही डिसिजन्स आहेत ते ऑब्झर्व केले जाणार आणि याच्या थ्रू रिझनिंग दिलं जाणार. कोर्ट एक रिझनिंग वापरणार कोर्ट आणि एक लिगल रिझनिंग वापरून जजमेंटकडे येणार आणि त्या जजमेंटमध्ये रिझनिंग डिफाईन सुद्धा केलेलं असणार. रेशो डिसिडेंडी आणि ऑर्बिटल डिक्टाच्या फॉर्ममध्ये. आणि त्यानंतर प्रिसिडेंट तयार होणार. जजमेंट दिल्यानंतर ते जजमेंट, आता प्रिसिडेंट म्हणजे काय बघा, सुप्रीम कोर्टाने एखादं जजमेंट दिलंय तर ते हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्सला काय असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे किंवा ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट वापरणार आहेत ऍज अ प्रेसिडेंट. म्हणजे अशा सिमिलर केसेस जर सुप्रीम कोर्टाने एखादं जजमेंट दिलंय आणि सिमिलर फॅक्टची केस जर हायकोर्टमध्ये आली तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं दिलेले ते जजमेंट वापरेल, ते प्रेसिडेंट वापरेल आणि आपली केस डिसाईड करेल. तसंच हायकोर्टानं दिलेलं एखादं जजमेंट असेल तर सबऑर्डिनेट केस ते जजमेंट प्रेसिडेंट म्हणून वापरतील. सो एखादं जजमेंट आल्यानंतर मग ते प्रेसिडेंट फॉर्म होतं आणि मग एखाद्या लॉची डेव्हलपमेंट सुद्धा या ज्युडिशियल प्रोसेसच्या माध्यमातून होत असलेली आपल्याला दिसून येते. डिस्प्यूट, इंटरप्रिटेशन, रिझनिंग, जजमेंट, प्रेसिडेंट अँड लॉ डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेसमध्ये आपल्याला समजतात. ठीक आहे, आपल्या सिलेबस मधला मॉड्यूल 1 मधला पहिला पॉइंट होता हा नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस. ज्युडिशियल प्रोसेसचं नेचर कशा पद्धतीचं आहे किंवा ज्युडिशियल प्रोसेस कशाला म्हणायचं, तर न्यायिक प्रक्रिया म्हणजे न्यायालयामध्ये डिस्प्यूट तयार होण्यापासून, फॅक्ट्स, केसच्या फॅक्ट्स पासून ते जजमेंट पर्यंत ज्या ज्या काही गोष्टी इन्क्लुडेड असतात त्या सगळ्या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता कार्डोझो थिअरी ऑफ ज्युडिशियल प्रोसेस आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. पर्टिक्युलरली ही थिअरी का बघायची ज्युडिशियल प्रोसेसची, तर इकडे बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये आपल्याला दिसून येतं बेंजामिन कार्डोझो. ओके, त्याचबरोबर हे 2023चा क्वेश्चन आहे की त्यामध्ये विचारलंय की ज्युडिशियल प्रोसेसची कन्सेप्ट एक्सप्लेन करा. आता हे सेंटेन्स त्यांनी दिलंय त्यामुळे या सेंटेन्सचं सुद्धा महत्व आहे. ओके, त्याचबरोबर इथे पण बघा 2024चा हा क्वेश्चन आहे. इथे सुद्धा पर्टिक्युलर थिंकर आपल्याला दिसतोय. म्हणजे ज्युडिशियल प्रोसेसचं या पर्टिक्युलर थिंकरचं अंडरस्टँडिंग आपल्याला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे कारण 2-3 वेळा आपल्याला हा क्वेश्चन इथे
दिसत आहे किंवा या थिंकरचं नाव वापरून आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये. त्यामुळे यावेळेस पण विचारले जाण्याचे चान्सेस असू शकतात, येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ही पूर्ण थिअरी पाहायची आहे. आपण नेक्स्ट क्लासमध्ये कार्डिझोस थिअरी ऑफ ज्युडिशियल प्रोसेस बघणार आहोत. ठीक आहे. बेसिकली आतापर्यंत मला वाटतं की नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. त्यानंतर आपण ती थिअरी बघूयात पर्टिक्युलरली ज्युडिशियल प्रोसेसची, आणि मग ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर पाहणार आहोत. ठीक आहे. आतापुरतं आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये ज्युडिशियल प्रोसेसची थिअरी आपण बघणार आहोत कार्डोझोसची. ठीक आहे. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.